एव्हरीवन, वेलकम टू आवर चॅनल। तर माझं नाव आहे फरहीन शेख आणि आज मी सेमी इंग्लिशचं जे रसग्रहण आहे 8 मार्काचं, ओके, ते रसग्रहण आज आपण पाहणार आहोत। ऑल पोयम, ओके, सगळ्या पोयमचं असं वन शॉट रसग्रहण मी आज घेऊन आलेले आहे। तर तुम्हाला रसग्रहणाची कृती ते 4-4 मार्काची वेगवेगळी आहे पहा, ओके। तो 4 मार्क का आपको पैसेज में लिखना होता है और 4 मार्कचं जे आहे रसग्रहण मुद्द्यावर आधारित असं रसग्रहण आहे। तर तुमच्या ज्या कविता आहेत, उत्तम लक्षण, वस्तू, आश्वासक चित्र, भरतवाक्य, खुद आणखी थोडेसे, आकाशी झेप घेरे आणि तू झाला सम्मुख समाजाचा नायक, असे काही तुमचे पोयम आहेत पहा, ओके। ते पोयम आपण एक एक करून आज पाहणार आहोत। तर उत्तम लक्षण ही जी पोयम आहे किंवा आपण ही संतवाणी, तर हे संत रामदास यांची आहे। यात विषय आहे, या कवितेत संत रामदास यांनी आदर्श व्यक्तीची, उत्तम पुरुषाची लक्षणे सांगितलेली आहे, ओके, की आदर्श व्यक्ती कसा असावा किंवा उत्तम पुरुषाचं कसं असावं, त्याची लक्षण, समाजात वावरताना माणसानं कसे वागावे, आपली प्रगती कशी साधावी, हे या कवितेचा मुख्य असा विषय आहे, ओके। तर सरळ अर्थासाठी किंवा शब्दांच्या अर्थासाठी श्रोती म्हणजे ऐकणारे, सावध म्हणजे जागरूक, हुशार, ओके, पाखंड म्हणजे ढोंगी किंवा खोटा विचार, परपीडा दुसऱ्याला त्रास देणारा आणि प्रचिती म्हणजे अनुभव, असे काही शब्दांचे अर्थ, ओके। तर यामध्ये कवयित्रीचं नाव आणि विषय हे कंपल्सरी आपको करना है, ओके। नंतर 3 पासून ते 8 पर्यंतचे पॉइंट आहे, तिथे ऑप्शन राहील, ओके। आता या उत्तम लक्षण मधून आपल्याला संदेश काय भेटत आहे, माणसाने आयुष्यात नेहमी सावधपणे आणि विवेकानं वागावं, कधीही आळस करू नये आणि सत्याचा मार्ग सोडू नये, आपण स्वतः मोठे होताना दुसऱ्याला त्रास देऊ नये आणि समाज हिताची कामे करावी, असा मोलाचा संदेश आपल्याला या कवितेतून किंवा या ह्याच्यातून आपल्याला भेटत आहे, अभंगातून। आता कविता आवडण्याची कारणे, ही कविता अतिशय व्यवहारिक आहे, यात दिलेल्या सूचना केवळ धार्मिक नसून त्या कोणत्याही व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी उपयुक्त अशा आहेत। आळसे सुख मानू नये ही शिकवण मला खूप आवडली, ओके। जो पण तुम्हाला या कवितेतून लाईन आवडते ते तुम्ही यामध्ये मेन्शन करू शकता किंवा लिहू शकता, कारण ती आजच्या धावपळीच्या युगात तितकीच महत्वाची आहे। साध्या ओळी छंदातून मोठे तत्वज्ञान सांगितल्यामुळे ही कविता मनाला खूप भावते। आणि कवितेतून आवडलेली ओळ असा प्रश्न येतो, तर कोणती तुम्हाला ओळ आवडते ते लिहा। सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जागू नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा, ओके। तर असं एक 4 मार्कासाठी ही कृती राहील आणि दुसरी एक 4 मार्काची कृती तुम्हाला अशी राहील की पॅसेज मध्ये लिहायचंय, कोणतीही ओळ दिली जाईल तुम्हाला, त्या ओळीचं तुम्हाला आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य हे लिहायचे आहेत। तर प्रत्येक कवितेचा आशय आणि भाषिक वैशिष्ट्य सेम राहणार, फक्त ओळी तुम्हाला वेगळ्या येऊ शकतील, ओके। जिथं मी या ओळी ज्या मी दिलेल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही ओळी येऊ शकतील। आता इथं एक ओळ आहे, प्रसंगी अखंड सावधान, सावधपणे कार्यसिद्धी नेणे, आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, ओके। तर या उत्तम लक्षणचा आशय सौंदर्य असं येईल की उत्तम लक्षण या रचनेत समर्थ रामदास स्वामी यांनी आदर्श व्यक्तीचे, गुणवान माणसाची लक्षणे सांगितलेली आहे आणि माणसाने जीवनात वागताना काय करावं, काय करू नये किंवा काय टाळावं याचं मार्गदर्शन या ओळीतून आपल्याला भेटतं। आणि आळस झटकून सावधानपणे कार्य करावं हा मुख्य विचार, ओके। तर आशयमध्ये सगळ्या म्हणजे एका पोयमसाठी आशय सौंदर्य सेम राहणार। काव्य सौंदर्य म्हणजे या ज्या 2 ओळी आलेल्या आहेत त्याच्याबद्दल लिहावं लागेल। तर या ओळीमध्ये काव्य सौंदर्य म्हणजे कवी काय म्हणत आहे, तर या ओळीमध्ये रामदास स्वामींनी 2 महत्वाचे सल्ले दिलेले आहेत। एक, सावधगिरी, कोणत्याही कामात यश मिळण्यासाठी अखंड सावधान असणं गरजेचं आहे, कामाच्या नियोजनात हलगर्जीपणा न करता ते पूर्णत्वास नेलं पाहिजे। आणि दुसरं जे सल्ला आहे ते आळसाचा त्याग, म्हणजे माणूस अनेकदा आळसात सुख मानतो पहा, ओके, पण तो आळस प्रगतीचा शत्रू आहे, त्याच्याने काही आपली प्रगती होणार नाही। तसेच चहाडी, ओके, म्हणजे दुसरं की चुगली करणं, दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणं, हे करण्यापासून मनाला रोखलं पाहिजे, कारण त्यामुळे समाजात कलह निर्माण होतो। या 2 ओळीचं काव्य सौंदर्य आहे। भाषिक वैशिष्ट्य सेम राहील प्रत्येक पोयम साठी, लक्षात ठेवा, हर एक पोयम का आशय सौंदर्य और भाषिक सौंदर्य सेम रहेगा, बस आपको लाइन अलग दी जाएंगी 2, ओके। आता भाषिक वैशिष्ट्यामध्ये ही रचना ओवी छंदात आहे,
त्यामुळे ती एक विशिष्ट लय प्राप्ती झालेली आहे त्यामध्ये. आणि यातील भाषा अतिशय साधी सोपी आहे. ओके, उपदेश दिलेला आहे जी सामान्य माणसाला सहज समज आणि सावधान मानू नये किंवा अशा जी यमकबद्ध जी रचना आहे त्या ओळी लक्षात राहण्यास मदत होते. आणि प्रसाददाता म्हणजे गुण असल्यामुळे हा उपदेश आपल्या थेट मनाला हा भिडत आहे, असं या उत्तम लक्षणचं भाषिक वैशिष्ट्य राहील. नेक्स्ट जी पोयम आहे तुमची वस्तू, द.भा. धामणसकर यांची. विषय आहे निर्जीव वस्तूंना पण मानवी भावना असतात. अतिशय सुंदर अशी पोयम आहे, म्हणून त्यांना सन्मानाने वागवावं. अर्थ विचारला तर निखालस म्हणजे अगदी खरे किंवा स्पष्ट. कृतज्ञता म्हणजे उपकाराची जाण असणारा. स्नेह म्हणजे प्रेम, आभ म्हणजे सन्मान, असे काही थोडेसे अर्थ करून जावा. आता या कवितेतून काय संदेश भेटत आहे बरं, तर माणसाने केवळ स्वतःचा विचार न करता आपल्या वापरातील ज्या वस्तू आहेत, जो बी चीजे आहे, ओके, त्याला जीव लावा. वस्तू आपल्या सुखदुःखाची सोबत असते, त्यामुळे त्यांना प्रेमानं आणि माणुसकीनं हँडल करा, हाताळा. वस्तूंशी असलेली आपले नाते कृतज्ञतेचं असावं. ओके, हा संदेश या कवितेतून आपल्याला भेट. आता कविता आवडण्याची कारणे आपल्याला आवडलीच लिहायची ना, तर ही कविता मला खूप खूप आवडली. साधारणपणे आपण वस्तूंना निर्जीव समजून त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो, पण या कवितेतून वस्तूंना सजीव मानून एक नवीन दृष्टिकोन दिलेला आहे. पहा, वस्तूंनाही असते ओढ, लाघवी स्पर्श, ओके, असतो त्यांचा. ही कल्पना मला खूप आवडली किंवा भावली, कारण ती मनाला हळवे बनवते आणि वस्तूबद्दल आपल्याला प्रेम निर्माण करते. ओके, तर कविता आवडण्याची कारणे यामध्ये तुम्ही एखादी सिंपल कवितेमधली जो लाईन तुम्हाला आवडली ते लिहू शकता. ओके, आणि थोडंसं त्याचं मिनिंग. आता तुम्हाला या कवितेतून कोणती ओळ आवडली? वस्तूंनाही जीव नसलं कदाचित, पण जीव नसल्यासारखं वागू नये. ओके, मान्य आहे ती निर्जीव वस्तू आहे, पण त्याला जीव नाही असं वागू नका, किंवा वस्तू नाही म्हणत, ओके, पण त्यांनाही असं ओढ अशी लाघावी स्पर्शाची, अशी ही कवितेत ओळ आहे. पहा, ती कविता म्हणजे ती ओळ खूप छान आहे, ते तुम्ही लिहू शकता. ओके, आता जर तुम्हाला पॅसेज मध्ये येतं 4 मार्काचं, तर यामध्ये वस्तूंना जीव नसेल कदाचित, पण जीव नसल्यासारखं वागू नये. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखं वागलो तर वस्तू प्रचंड सुखावते. अशी ओळी जर आली तुम्हाला पेपरमध्ये, तर प्रत्येक कवितेचा आशय सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य सेम राहील, तर ओळ वेगळ्या येतील. तर आशय सौंदर्यामध्ये कवी द.भा. धामणसकर यांनी वस्तू या कवितेतून मानवी भावना आणि निर्जीव वस्तू यांच्यातील नाते अधोरेखित केलेलं आहे. ओके, वस्तूंचा वापर जरी संपला किंवा आपण त्यांना अडगळीत टाकलो, म्हणजे स्टोअर रूम त्यात जरी आपण टाकलो, तर पण कवीच्या मते वस्तूंना कृतज्ञतेने आणि स्नेहानं जर वागवलं पाहिजे आणि वस्तूंनाही मानवी भावना आहेत, हा व्यापक विचार आपल्याला यातून दिसत आहे. तर हे आशय सौंदर्यमध्ये. ओके, काव्य सौंदर्यामध्ये कवी काय म्हणतो ते लिहा. कवी म्हणतात की तांत्रिक दृष्ट्या वस्तूंमध्ये प्राण नसतील किंवा त्यांना आपल्या मनासारखं मन नसेल, पण जर आपण त्याच्याशी मन असल्यासारखं जर वागलो तर त्या वस्तूंना आनंद होतो. म्हणजे जर आपण वस्तूंची काळजी घेतली आणि जपलं तर त्या केवळ वस्तू न राहता आपल्या आयुष्याचा एक हळवासा भाग होतो. पहा, ओके, आणि वस्तूंवरही प्रेम केल्यास त्या आपल्याला दीर्घकाळ साथ देतात. हा संवेदनशील संदेश कवीने यातून मांडलेला आहे. आता भाषिक वैशिष्ट्यामध्ये ही कविता मुक्त छंद प्रकारात आहे, त्यामुळे कवीने आपले विचार कोणत्याही यमक किंवा नियमांच्या बंधनात न अडकता मोकळेपणाने हा विचार त्यांनी मांडलेला आहे. कवितेची भाषा अतिशय साधी, सोपी आणि संवादात्मक आहे. निर्जीव वस्तूंचे मानवीकरण केल्यामुळे कविता थेट वाचकाला मनाला भिडते, वस्तू प्रचंड सुखावते यासारखे जे शब्द आहेत यामध्ये वापरलेले, ते वस्तूमधील एक जिवंतपणा आहे ते आपल्याला प्रभावीपणे मांडलेलं यामध्ये दिसेल. तर हे तुम्ही भाषिक वैशिष्ट्यामध्ये लिहू शकता. नेक्स्ट, आश्वासक चित्र. नीरजा यांच्या कवयित्री आहे या पोयमच्या. तर विषय आहे स्त्री पुरुष समानता. भविष्यात स्त्री आणि पुरुष एकमेकांच्या कामाचा आदर करून गुण्या गोविंदाने एकत्र राहतील याचं एक आशावादी असं चित्र यामध्ये आपल्याला दिसत आहे किंवा कवयित्रीने यामध्ये मांडलेलं आहे. आश्वासक म्हणजे खात्री देणारा, झरोका म्हणजे खिडकी. गेल्या वर्षी आली होती बहुतेक आश्वासक चित्र. कौशल्य म्हणजे निपुणता, भातुकली म्हणजे लुटपुटीचा किंवा संसार किंवा असं होऊ शकतं, आणि अडकण म्हणजे अडकून. ओके, आता यातून काय संदेश भेटत आहे बरं,
तर स्त्री आणि पुरुष हे समाजाचे दोन महत्वाचे घटक आहे. मुलांनी आणि मुलींनी एकमेकांच्या कामात मदत केली पाहिजे. समाजात कोणीही लहान किंवा मोठा नसून सर्वांनी समानतेने आणि आदराने वागावं, हा संदेश आपल्याला आश्वासक चित्र या कवितेतून भेटत आहे. आता ही कविता आवडण्याचं कारण, ही कविता मला खूप आवडली कारण ही कविता आधुनिक विचारांना प्रोत्साहन देणारी आहे. भातुकली आणि चेंडू या प्रतीकांचा वापर करून कवयित्रीने एक कठीण विषय एकदम सोप्या भाषेत मांडलाय पहा. मुलाने स्वयंपाकघरातील कामे करणं आणि मुलीने चेंडू आकाशात झेपावणं. हे चित्र वाचताना मनात सकारात्मक असं भावना निर्माण झाली, म्हणून ही कविता मला खूप आवडली. आता या कवितेतून आवडणारी ओळ म्हणजे माझ्या खिडकीतून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं, जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र. ओके, म्हणजे मुलगा मुलगी नाही. ओके, की मुलगा आहे तर तो बॉल खेळणार किंवा मुलगी आहे म्हणून भातुकलीचा खेळ खेळणार असं नाही, तर सगळे खेळ एकत्र खेळले असं. आता या कवितेतून महत्वाच्या ओळी काय आहे तर माझ्या खिडकीतून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचे, जिथं खेळले जातील सारेच खेळ एकाच वेळी भातुकलीतून बाहेर. तर यामध्ये आशय सौंदर्य आहे, आश्वासक चित्र. या कवितेतून कवयित्रींनी स्त्री पुरुष समानतेचे एक सुंदर स्वप्न पाहिलं आहे. सध्याच्या काळात स्त्री आणि पुरुष यांची कामं विभागलेली आहेत. म्हणजे उदाहरणार्थ मुलगी भातुकली खेळते, मुलगा चेंडू खेळतो, पण भविष्यात हे दोन्ही घटक एकमेकांचे कामे आनंदाने आणि बरोबरीने करतील असं आश्वासक विश्वास या कवितेतून व्यक्त झालेला आहे. काव्य सौंदर्यामध्ये कवितेतील खिडकीतून एका मुलाला आणि मुलीला खेळताना पाहिले कवीने. मग मुलगी भातुकली किंवा स्वयंपाकात व्यस्त आहे, मुलगा चेंडू उडवण्यात किंवा कौशल्याच्या कामात. पण जेव्हा ते एकमेकांचा खेळ खेळायला लागतात तेव्हा त्याच्यातील सीमारेषा पुसली गेली. मुलगाही स्वयंपाक करू शकतो आणि मुलगी पण चेंडू आकाशात झेप घेऊ शकते. हे चित्र उद्याच्या जगाचे प्रतीक आहे, जिथे लिंगभेद नसेल आणि दोघे एकमेकांना मदत करतील असं कवीने या ओळीतून सांगितलेले आहे. आता भाषिक वैशिष्ट्यामध्ये ही कविता मुक्त छंद प्रकारातील आहे, त्यामुळे त्यातील विचार सहजपणे मांडला गेला आहे. कवयित्रीने भातुकली हे लहानपणाचा खेळ आणि चेंडू हे कष्टाचं म्हणजे बाहेरचं किंवा जगाचे प्रतीक म्हणून प्रभावीपणे वापरलेलं आहे पहा. आणि कवितेची भाषा साधी आहे, सोपी आहे, अर्थपूर्ण आहे आणि आश्वासक हा जो शब्द आहे ओके, तो भविष्यातील चांगल्या बदलाची खात्री आपल्याला देत आहे. ओके, नेक्स्ट जी पोयम आहे तुमची भरत वाक्य. यांचे कवी आहे मोरोपंत. यांना मयूरपंत असं पण म्हणतात बरं का. मोरोपंत लिहा तुम्ही. विषय आहे माणसाने सुसंगतीत सज्जन माणसांच्या सहवासात ओके राहावं आणि आपली बुद्धी शुद्ध ठेवावी, हा या कवितेचा मुख्य विषय. आता शब्दांचा अर्थ, सुसंगती म्हणजे चांगल्या माणसाची संगत, सुसज्जन म्हणजे सज्जन माणसांचं बोल, मती म्हणजे बुद्धी, कलंक म्हणजे दोष किंवा वाईट विचार, कर्णपती म्हणजे कानावर पडणं. ओके, असे काही मिनिंग्स तुम्ही लर्न करून जावा. नंतर संदेश काय भेटत आहे, आयुष्यात नेहमी सत्संगती धरावी, वाईट विचारांचा त्याग करून बुद्धी शुद्ध ठेवावी, मोह माया आणि ऐहिक सुखांच्या मागे न लागता ईश्वराची भक्ती आणि समाजहिताचं काम करावं, हा मोलाचा संदेश आपल्याला भरत वाक्य या पोयम मधून दिसत आहे. नेक्स्ट, तर याची कारणे, कविता आवडण्याची कारणे जर आपण पाहिली, ही कविता मानवी मनावर चांगले संस्कार करणारी आहे. मोरोपंतांनी आर्या छंदाचं अतिशय सुंदर असं वापर यामध्ये केलेला आहे. छंद आर्या आहे पहा यामध्ये. तर भाषेमध्ये एक प्रकारचा नाद आणि लय आहे. सुसंगती सदा घडो हा विचार मनाला प्रसन्न करत आहे आणि सन्मार्गावर चालण्याची प्रेरणा यामध्ये दिसत आहे. त्यामुळे मला ही कविता खूप आवडते असं तुम्ही लिहू शकता. आणि आवडलेली ओळ, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मातीचा झडो, विषय सर्वथा ना आवडो. ही नंतर आता या कवितेतील सर्वात महत्वाचं म्हणजे जी ओळ आहे तीच, सुसंगती सदा घडो, एकदम चांगली ओळ आहे, त्यामुळं मे बी त्याचंच रसग्रहण करा म्हणून येऊ शकतं. तर आशय सौंदर्यामध्ये या ओळीमध्ये कवी मोरोपंत यांनी मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक असा संस्काराची शिदोरी दिलेली आहे. माणसाने आयुष्यात प्रगती करताना कोणत्याही गोष्टी टाळाव्यात आणि काय स्वीकारावं, कोणत्या गोष्टी टाळाव्या किंवा इग्नोर करावं किंवा काय एक्सेप्ट करावं, हे सांगताना कवीने परमेश्वराकडे प्रार्थना केली. आणि हा उपदेश केवळ धार्मिक नसून तो उत्तम माणूस बनण्यासाठी सामाजिक आणि नैतिक दिशा दर्शवणारा आहे. हा आशय सौंदर्यामध्ये लिहू शकता.
प्रत्येक कवितेसाठी आशय सौंदर्य आणि भाषा वैशिष्ट्य सेम राहील. काव्य सौंदर्य वेगवेगळ्या ओळीसाठी वेगवेगळा असेल, हे लक्षात ठेवा. काव्य सौंदर्य, कवीने येथे 4 महत्वाच्या मागण्या केल्या. सुसंगती सदा घडो, म्हणजे नेहमी चांगल्या आणि सज्जन माणसांची सोबत. ओके. सुजन वाक्य कानी पडो, म्हणजे सज्जनांचे विचार किंवा उपदेश सतत आपल्या कानावर पडावे, जेणेकरून आपले पण विचार शुद्ध राहतील. कलंक मातीचा झडो, म्हणजे आपल्या बुद्धीवर असलेले वाईट विचारांचं मळब किंवा कलंक हे दूर व्हावं. विषय सर्वथा ना आवडो, म्हणजे मोह, माया आणि वासना म्हणजे विषय याबद्दल मनात तिरस्कार निर्माण व्हावा. कोणत्याही गोष्टीची मोह वगैरे नसावी, जेणेकरून माणूस चुकीच्या मार्गाला जाणार नाही. ओके. हा या कवितेत म्हणजे त्या ओळीचा अर्थ होईल. कवी काय म्हणतोय हे कवीचे विचार. आता भाषिक वैशिष्ट्यामध्ये ही रचना आर्या छंदात आहे. ओके. एवढं थोडंसं पाठ करून घ्या की मोरपंत हे आर्या छंदासाठी प्रसिद्ध आहेत पहा. म्हणूनच आर्या मयूरपंताची असं म्हटलं जातं, कारण ते आर्या छंदामध्ये त्यांनी भरपूर अशा पोएम्स केलेल्या आहेत. प्रत्येक ओळीच्या शेवटी यमक म्हणजे रायमिंग वर्ड्स साधलं आहे, म्हणजे घडो, पडो, झडो, नावडो असं. हे ग्रामरच झालं ना, हे तुम्ही लिहू शकता त्यामध्ये, ज्यामुळे कवितेला एक योग म्हणजे एक प्रकारचा नाद आणि गोडवा प्राप्त झालेला आहे. ही कविता संस्कृत प्रचूर मराठी भाषेत आहे. ओके. तरीही तिचा अर्थ समजण्यास खूप सोपा आहे आणि शब्दांची मांडणी पण अतिशय शिस्तबद्ध आणि प्रभावी अशी मांडणी यामध्ये केलेली आपल्याला दिसत आहे. ओके. नंतर आहे खोद आणखी थोडेसे. तर प्रस्तुत कविते म्हणजे कवयित्री आहेत आसावरी काकडे. विषय आहे प्रयत्नवाद, जिद्द आणि चिकाटी. मग संकटातून खचून न जाता सतत म्हणजे प्रयत्न करत राहणं. ओके. असा हा म्हणजे पोएमचा विषय आहे. अर्थ शब्दांचे उमेद, जिद्द, जगण्याची आशा. झरा म्हणजे पाण्याचा प्रवाह आपण म्हणू. घट्ट म्हणजे मजबूत, मुठीत असणं म्हणजे स्वतःच्या ताब्यात असणं. हे तुम्ही लिहू शकता. आता यातून संदेश काय भेटत आहे आपल्याला, तर जीवनात अपयश आलं तरी निराश होऊ नका, जिद्दीने पुन्हा प्रयत्न करा. यशाचा झरा अगदी जवळ असतो पहा. ओके. फक्त आणखी थोडं प्रयत्न करण्याची गरज असते. कष्टाशिवाय आणि सकारात्मक राहिल्याशिवाय काही पण साध्य होत नाही. आणि हा संदेश आपल्याला या कवितेतून कवीने आसावरी काकडे यांनी दिलेला आहे. आता कविता आवडण्याची कारण, ही कविता मनाला खूप उभारी देणारी आहे, एक प्रेरणादायी आहे. जमीन खोदणं आणि खाली पाणी मिळवणं किंवा मिळणं या साध्या उदाहरणातून कवयित्रीने मानवी मनाला एक लढण्याची शक्ती दिलेली आहे. मग प्रयत्नांती परमेश्वर हे ब्रीद वाक्य ही कविता आपल्याला शिकवते. म्हणजे जेवढं आपण प्रयत्न करू तेवढं आपल्यासाठी चांगलं राहील. ओके. म्हणून ही कविता मला खूप आवडते. असं सिंपल आपल्याला लिहावं लागेल. आता ओळ म्हणजे कोणती तुम्हाला ओळ आवडली, तर खोद आणखी थोडेसे, खाली असतेच पाणी, धीर सोडू नको किंवा धीर नको सोडू, तू खचू नकोस मन. ही ओळ यामध्ये चांगली आहे. आता तीच ओळ आहे, त्याचं जर आपल्याला रसग्रहण करायला लावलं तर आशय सौंदर्य सेम, प्रयत्नवादावर भाष्य करणारी ही एक सकारात्मक कविता. आयुष्यात संकट आली किंवा यश मिळत नसेल तर हताश न होता प्रयत्न करत राहा, हा विचार या ओळीमधून मांडलेला आहे. जमिनीत खोदत गेल्यास पाणी नक्की लागतं, तसे सतत प्रयत्न केल्यास यश नक्की मिळतं, हा मुख्य आशय या कवितेतून मांडलेला आहे. आता या ओळीचं जर काव्य सौंदर्य पाहिलं, कवयित्री म्हणतात किंवा आपण ध्येयाच्या खूप जवळ असतो पण थकल्यामुळं आपण नाराज होतो, लगेच गिव्हअप करतो आपण, हे हो की नाही. तर निराश झाल्यामुळं शेवटच्या क्षणी प्रयत्न सोडून देतो. म्हणून त्या म्हणतात आणखी थोडेसे प्रयत्न कर, खाली असते पाणी. याचा अर्थ कष्टाला फळ नक्कीच आहे, नक्कीच मिळतं. सारी खोटी नसतात नाणी. याचा अर्थ जगातील सर्व माणसं किंवा सर्व अनुभव वाईट नसतात. जगात चांगुलपणा अजूनही शिल्लक आहे. फक्त आपण आपला विश्वास आणि संयम किंवा धीर हे सोडता कामा नये, असं या म्हणजे या ओळीचा अर्थ आहे की खोद आणखी थोडेसे, खाली असतेच पाणी, धीर सोडू नको, सारी खोटी नसतात नाणी. आता भाषिक वैशिष्ट्यामध्ये ही कविता अष्टाक्षरी छंदात आहे, अत्यंत लयबद्ध आहे. कवितेत पाणी, नाणी, गळू, मिळू यासारखी सुंदर यमक राईम्स आहेत. पाणी हे यशाचं आणि खोदणे हे कष्टाचं प्रतीक आहे. ओके. तर म्हणून ही भाषा सरळ, सोपी, ओघवती अशी मनाला उभारी देणारी आहे. ओके. नेक्स्ट पोयम आहे तुमची आकाशी झेप घेरे. मग प्रस्तुत कवितेचे कवी
जगदीश खेबुडकर, प्रसिद्ध मराठी गीतकार आणि कवी. तर विषय स्वतःच्या कष्टाने आणि सामर्थ्याने ध्येय गाठणे, स्वावलंबनाचे महत्व किंवा सुखासीनेचे आणि गुलामगिरीचा त्याग करून आपण कशी प्रगती करायची, हा विषय आकाशी झेपगेरे यामध्ये आहे. तर शब्दांचा अर्थ: पिंजरा म्हणजे बंधन, वृथा म्हणजे व्यर्थ किंवा फुकट, विहंग पक्षी, काया शरीर आणि भान म्हणजे जाणीव असं. आता कवितेतून मिळणारा संदेश: माणसाने परिस्थितीचे गुलाम बनून राहू नये आणि देवाने प्रत्येकाला सामर्थ्य किंवा पंख दिलेले आहेत, त्यांचा वापर करून प्रगतीचे शिखर गाठावे. आणि सुखाच्या मोहात अडकून राहिल्याचे प्रगती खुंटते. अडकून राहिल्यानं काय होतं? प्रगती खुंटते. म्हणून कष्टाची तयारी ठेवा, हा संदेश आपल्याला या कवितेतून भेटत आहे. आता कविता आवडण्याची कारण: ही कविता अतिशय प्रेरणादायी आहे. कवीने पक्षी आणि पिंजरा या रूपकांचा वापर करून मानवी मनाला गुलामगिरीतून मुक्त होण्याचा मार्ग दाखवलाय. स्वकष्टाविन फळ ना मिळे, हे वास्तव कवीने प्रभावीपणे यामध्ये मांडलेलं आहे. त्यामुळे ही कविता मला खूप आवडते. आता आवडलेली ओळ: स्वकष्टाविन फळ ना मिळे, तुझ तुझीच शक्ती कळे, करुणी कसरती भाप्रत काया, हीच तुझी खरी माया. ओके. आता यामध्ये नंतर 4 मार्कासाठी जर विचारलं, आशय सौंदर्य, सेम तीच ओळ म्हणजे: आकाशी झेपगेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, तुझ भोवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया, सुखलो लूप झाली काया, हा कोमल तुझला विखरा. तर यामध्ये आशय सौंदर्य, प्रत्येक कवितेचा आशय सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य सेम राहील. काव्य सौंदर्य जे ओळ येईल ते तुम्हाला लिहावं लागेल. तर या कवितेतून कवीने पाखरू हे माणसाच्या मनाचे प्रतीक मानले आहे. माणूस अनेकदा सुखसोयींच्या आहारी जाऊन आपले कर्तृत्व विसरतो पहा, आणि पारतंत्र्यात किंवा सुखाच्या पिंजऱ्यात अडकून राहण्यापेक्षा स्वकष्टाने आकाशात ध्येयाकडे तो झेप घेतो, हे कसं महत्वाचं आहे ह्याचा विचार, हाच विचार कवीने यामध्ये मांडलेला आहे. काव्य सौंदर्यामध्ये कवी पाखराला म्हणजे माणसाला बजावतो की सोन्याचा पिंजरा म्हणजे ऐश्वर्य, संपत्ती, सुखसोयी, तुला सुखाचं वाटत असलं तरी तो शेवटी एक पिंजराच आहे. ओके. तिथे तुला बसून आयते फळ खायला मिळते, त्यामुळं तुझं शरीर किंवा काय आपण म्हणू सुखाला चाकासावली झालेला आहे. ओके. सुख लोलूप झालेला आहे. ओके. सुख घेण्यात हे सुख तुला हळूहळू कमकुवत करत जाईल. जर तुला तुझे खरं अस्तित्व सिद्ध करायचं असेल तर तुला त्या सुरक्षिततेच्या कोशातून बाहेर पडून कष्ट किंवा परिश्रमाचा आकाश गाठलं पाहिजे, असं या ओळीचा अर्थ होईल. ओके. आणि भाषिक वैशिष्ट्यामध्ये हे गीत भावगीत असून त्याला अत्यंत असं सुंदर चाल लय आहे. कवितेत पिंजरा, पाखरा, माया, काया यासारखी प्रभावी यमके साधलेली आहे. सोन्याचा पिंजरा हे सुखसोयींच्या गुलामगिरीचा आणि आकाश हे स्वातंत्र्याचे आणि ध्येयाचे प्रतीक वापरले आहे. भाषेतील ओघवतेपणा आणि सोप्या शब्दामुळे ही कविता सामान्य माणसालाही समज समजते आणि प्रेरणा देते. ओके. नेक्स्ट तुमची पोयम आहे: तू झालास समाजाचा मुखनायक. ज.वी. पवार यांची. विषय काय आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषित किंवा पीडित जो समाज आहे, ज्या समाजाचं लोक शोषण करतात, जो समाज आहे त्या समाजात निर्माण केलेली क्रांती आणि त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव या कवितेमध्ये आपल्याला विषय दाखवत आहे. मुकनायक म्हणजे मुक्यांचा किंवा ज्यांना आवाज नाही अशांचा नेता. बहिष्कृत समाजातून बाहेर टाकलेला. नकार म्हणजे विरोध किंवा नामंजुरी. नंतर दीप्त म्हणजे प्रकाशमान किंवा तेजस्वी, आणि तप्त म्हणजे गरम. असे काही शब्दार्थ तुम्हाला करावे लागतील. नेक्स्ट, कवितेतून काय संदेश भेटत आहे बरं? अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आत्मसन्मानाची आणि शिक्षणाची गरज असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्याप्रमाणे गुलामगिरीची साखळी तोडून समाजाला नवी दिशा दिली आहे त्यांनी, त्याचप्रमाणे आपण पण अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहिले पाहिजे, आणि हा संदेश आपल्याला यातून भेटत आहे. आता कविता आवडण्याची कारण: ही कविता अतिशय विद्रोही आणि प्रेरणादायी आहे. ओके. तर कवीने बाबासाहेबांच्या कार्याचं वर्णन करताना वापरलेली काही शब्दरचना आहे, त्याच्यावरून आपल्याला अंगावर शहारे येतात. तू झालास मुकनायक या ओळीतून एक महामानवाचा संघर्ष ज्या प्रकारे मांडलेला आहे हे पाहून मनात त्यांच्याबद्दलचा आदर आणि द्विगुणित होतो. म्हणून ही कविता मला खूप आवडते असं तुम्ही लिहू शकता. आता आवडलेली ओळ: तू झालास मुकनायक, तू झालास बहिष्कृत भारत, तू झालास प्रबुद्ध भारत,
तू झालास जनता, ही ओळ आवडते. आता कवितेची आता तुम्हाला जर 4 मार्काचं दुसरं पॅसेज मध्ये लिहावं लागणार, तू झालास मूकनायक, तू झालास महामानव, तू दिलास आम्हाला जगण्याचा नवा मंत्र, ही ओळ आहे. तर आशय सौंदर्यमध्ये या कवितेत कवीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा गौरव केला. भारतीय समाजातील दलित, शोषित आणि पिचलेल्या वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी जे लढे उभारले त्यांचे वर्णन या कवितेत दिलेलं आहे. मग गुलामीच्या शृंखला म्हणजे साखळी ते तोडून माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार त्यांनी दिला आणि हा या कवितेचा मुख्य आशय आहे. ओके, आता काव्य सौंदर्य म्हणजे या ज्या 2 ओळी आहेत त्याचा अर्थ. कवी म्हणतात, काव्य सौंदर्याला सुरुवात आपण असंच करणार की कवी म्हणतात की ज्या समाजाला वाचा नव्हती, जो समाज शतकानुशतके अन्यायाखाली दबत होता, त्या समाजाचे बाबासाहेब मूकनायक झाले. त्यांनी 14 तळ्याचा सत्याग्रह करून अन्यायाला वाचा फोडली. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा जगण्याचा नवा मंत्र त्यांनी दिला आणि काळोखातून प्रकाशाकडे नेणारा हा महामानव क्रांतीचा सूर्य होता, असे कवीने एकदम कृतज्ञतेने मांडलेलं आहे. ओके, तर भाषिक वैशिष्ट्यामध्ये ही कविता मुक्त छंद प्रकारातील आहे आणि ज्यामुळे त्यातील भावना थेट आणि प्रखरपणे आपल्याला जाणवतात आणि कवितेची भाषा आक्रमक आणि ओजस्वी आहे. ही वाचकाच्या मनात उत्साह निर्माण करणारी आहे. मूकनायक, बहिष्कृत, भारत यांसारख्या शब्दातून बाबासाहेबांच्या वृत्तपत्रांचा आणि कार्यांचा संदर्भ कवीने अतिशय खुबीने किंवा चांगल्या रीतीने इथे दिलेला आहे आणि ही एक विद्रोही आणि पुरोगामी विचारांची कविता आहे. तर अशा प्रकारे आपण सगळ्या पोयमचं जे सेमी इंग्लिश किंवा कुमार भारती पुस्तकातल्या जे 2 टाईपचे तुमचे रसग्रहण येतात पहा, ते सगळे आपण पाहिलेले आहेत. तुम्ही असेच्या असे जर लर्न केले, फक्त यामध्ये कवितेच्या ओळी चेंज होऊ शकतात, बाकी ऍज इट इज फॉर्मॅट तसाच्या तसा राहील. ओके, तर अशा प्रकारे जर तुम्ही लर्न केलं तर तुम्हाला नक्कीच 8 पैकी एक 7.5 या तो 7 मार्क कंपल्सरी आपको मिलेंगे. ओके, तो अशा प्रकारे तुम्ही रसग्रहणाचा व्यवस्थित अभ्यास करा आणि प्लीज चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.